ऍक्शन पाहायला मिळते. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, बीट करून पाठीमागे चाललाय. हा बॉल डॉट बॉल आलाय. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 26. लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम श्रीशा 11 संघ मात्र जाऊन पोहोचतोय. सुरुवात चांगली झाली आहे. चला टीम मीटिंग नको मित्रांनो प्लीज. बघा अजून 8 मॅचेस कव्हर करायचे आहेत आपल्याला, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या. चला मॅचला गती देऊयात. कोण आहे दादा? बॉलर कोण आहे? अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेचून काढलाय. अगदी AK-47 मधून जशी गोळी निघावी तसा बंदुकीतून बॉल निघावा, बॉल निघून चाललाय. अगदी वेगाने बॉल सीमारेषेच्या पार जातोय. पहिल्याच बॉलवरती मात्र चौकार खेचलाय. इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. 4 धावा प्राप्त करत असताना मात्र पहिल्या बॉलवरती लोकेशच्या पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. प्रत्येक वेळेला ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने सी कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. फेकी चांगली तिथे पाहायला मिळते. परत एक वेळा पाठीमागच्या क्षेत्रामध्ये बॉल निघून चालला. 1 धावांसाठी डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवते. जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवरती. ही जोडी फोडावी लागेल कारण विकेट महत्वाची आहे. इथून जर विकेट आली तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो बॅटिंग करणारी टीम श्रीशा 11 संघावर, आणि तेच करावं लागेल. विकेट घेणं महत्वाचं असेल या बॉलवरती. ओहो, यावेळेस देखील चांगला बॉल. जबरदस्त गोलंदाजी. चांगला कमबॅक तिथे लोकेशच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळतंय. बॅकफुटला जात असताना पंच केलाय हा बॉल. नटराज मुद्रे स्टाईल पद्धतीने एका पायावरती गिरकी देखील घेतली आणि फिरकी देखील घेतली. गरकन फिरवलाय बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती. एका पायावरती तोल सांभाळत असताना मात्र हा फटका नटराज मुद्रे स्टाईल पद्धतीने हा खेचलाय. बॉल सीमा पार. मिळतील धाबा 6. येतोय हा षटकार. शेवटचा बॉल. झाला 38 धावा. परत एक वेळा त्याच दिशेला सलगचा दुसरा. त्याच पद्धतीने आप्पा मी तोडत नाही हो, मी ठोकतो. आपला पॅटर्नच वेगळा आहे. विवेक सोबदार. काय बॅटिंग लाईन सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा ऍक्शन रिप्ले आपला टीव्ही स्क्रीनवरती. वैभव सोबदार
दोन बॉल वरती दोन फटके, त्याच पद्धतीने त्याच स्टाईलने अनोखा फटका. अगदी आपण पाहायला गेलो तो ऑफस्टिकच्या बाहेर आला आणि त्यानंतर मात्र हे फटके. जबरदस्त बॅटिंग. टीम मीटिंग आता बोलवली आहे आणि टीम मीटिंग घेतली गेली आहे आणि आता चौथ्या षटकासाठी कोणता गोलंदाज वापरला जाईल पर्याय निवडलाय विकास यांना. आता संघाचा विकास करणार की नाही हे मात्र बघायचं आहे आणि प्रत्येक खेळाडू हेच म्हणत असेल, हेची दान देगा देवा, एक तरी विकेट मिळू दे देवा. विकेट येणं आता महत्वाचं असेल आणि विकेट आली तर दबाव होऊ शकतो. परंतु काय बॅटिंग लाईन राहिली आहे वैभवच्या माध्यमातून. वैयक्तिक आपण पाहायला गेलं तर 13 बॉल 38 धावांवरती खेळतोय. दुसरं अर्धशतक होईल का हे मात्र बघावं लागेल. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. 44ला 1. टीम श्रीशा 11 संघ मात्र जाऊन पोहोचलाय 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर. स्ट्रायक एंडला आता सागर 4 बॉल त्याने फेस केलेत. 6 धावांवरती तो खेळतोय. विकासचा पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी देखील चांगली पाहायला मिळते आणि वेगाने ही धाव कंप्लीट होत असताना आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय रनआउट साठी. क्रीज पर्यंत पोहोचलाय काय, बॅट क्रीज पर्यंत पोहोचली की नाही, पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचलाय की नाही हे मात्र बघायचं आहे आणि तिसऱ्या पंचांना मात्र रेफर केलं गेलंय हेच बघावं लागेल. आता बॅट ऍक्च्युली कुठे टच झाली आहे. नॉर्थ सेकंड एंडला चांगला थ्रो तिथे पाहायला मिळाला आणि बघूयात. यस, तिसऱ्या पंचाचा निर्णय आला. नॉट आउट. क्रीज पर्यंत पोहोचलाय आणि वेगाने धाव कंप्लीट झाली आहे. आणि हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती वेगाने धाव कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळते. थ्रो तर चांगला होता परंतु गोलंदाज थोडासा लेट झाला. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न टप्पापर्यंत थोडासा खालती राहिला. हा बॉल पाठीमागे जात असताना मात्र पाहायला मिळतोय. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव नक्कीच येते. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. अर्धशतक होईल की नाही याच्याकडे देखील प्रत्येकाची उत्सुकता आहे. परंतु समोर आपण पाहिलं तर फिरकीचा जादूगार विकास आहे गोलंदाजी मार्ग वरती. बॉलला फिरवलंय. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय आणि मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा वैभव चोपदार याच्या बॅट मधून आणखीन एक येतोय बिग ब्लास्ट षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 52 या धावसंख्येवरती आणि वैयक्तिक आपण पाहिलं तर 43 धावांवरती खेळतोय. परत एक वेळा बैठक. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और एक षटकार देख. बैठक फटका बसला आणि मग चोपलाय षटकार आणि दुसरं अर्धशतक. वैभव चोपदार बॅटिंग आवडली असेल टाळा व्हायला हरकत नाहीये. अगदी त्याच्या बॅट मधून आजचं दुसरं अर्धशतक. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे वैभव चोपदार. स्वतःला सिद्ध केलंय कालच्या दिवसामध्ये देखील आणि आजच्या दिवसामध्ये. कठीण काळात देखील सांगितलंय मी आहे ना आणि तेच आज करून दाखवलंय. परत एक वेळा दुसरं अर्धशतक आपल्या नावावी करत असताना वैभव चोपदार. हो थांबायला नाव घेत नाहीये. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. परत एक वेळा लांब षटकार खेचलाय. 3 बॉल वरती 3 षटकार आले आतापर्यंत. काय फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग लाईन मात्र सुरू असताना मात्र पाहायला मिळते. स्लॉट मध्ये प्लॉटच्या बाहेर पाठवलाय हा बॉल.
ही क्षमता आहे, ही कुवत आहे. खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने हा बॉल निघून चाललाय. दन 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 सीमा पार मिळतील धाबा 4. येतोय हा चौकार ना, चौकार आलाय. 4 धाबा मात्र मिळत असताना मात्र पाहायला मिळतात आणि इथे 4 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या 68. 68 धाबा धावफलकावरती लागल्यात. काय धावसंख्येला आकार दिलाय तिथे. 61 धावांचा वैयक्तिक 61 धाबांवरती खेळतोय. 18 बॉल त्याने फेस केल्यात. 61 धाबांवरती खेळत असताना वैभव चोपदार संघमालक खुश आहेत. राहुल कदम साहेब आणि फक्त खेळी बघतायत आणि यासाठी मात्र नक्कीच आयकॉन खेळाडू साजेशीर कामगिरी करतोय आपल्या नावाप्रमाणे. आणि बघा 500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आज नवी मुंबईमध्ये दाखल झाले आणि आज चेहऱ्यावरची स्मित हास्य सांगून जाते की मी काय यातला आयकॉन खेळाडू घेतलाय. स्टेप आउटून पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. सी कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, फेकी चांगली आहे आणि कौतुक करावं लागेल सागरचं. कारण सागरने काय केलं, स्ट्राईक रोटेट केली. कारण वैभव चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय आणि त्यासाठी मात्र स्ट्राईक रोटेट केली. वेट केला, वेट अँड वॉच, परंतु बॉल अगदी पाठीमागे जात असताना मात्र पाहायला मिळतोय. सिंगल येत असताना पाहायला मिळाली. 2 सिंगल आले आतापर्यंत आणि टीमची धावसंख्या 70. कालच्या दिवसामध्ये 80 धावा हा हायस्ट स्कोर होता. आजच्या दिवसामध्ये किती धावा होतील हे मात्र बघायचं आहे. 70 परत एक वेळ आपण पाहायला गेलं तर हा बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज केलाय. कुठलीही धाव घेतली गेली नाहीये. स्वतःवरती विश्वास ठेवला जातोय. चांगलं कमबॅक स्लॉगिंग षटक मात्र हाताळतोय बापू. सोडून दिलाय, लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. व्हाईट बॉल, व्हाईट +1, 2 धावा. व्हाईट +1, 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल शॉर्ट बॉल पुल केलाय. शॉर्ट ऑन पुल. काय फटका होता, काय ऍक्शन पाहायला मिळाली. सगळं एकदम ओके मध्ये. जबरदस्त बॅटिंग. परत एक वेळा अलॉंग द कार्पेट पद्धतीने खोदून काढलाय. समोरच्या दिशेला फटका खेचलाय. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक आणि कॉलिंग नव्हतं. तिथे रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट होत असताना मात्र सागर. चला नवीन बॅटर लगेच जा मैदानाच्या आतमध्ये प्लीज. शेवटचा बॉल आहे. टीमची धावसंख्या 78. बघूयात शेवटच्या बॉलवरती किती धावा धावफलकावरती ऍड होतील. चला टॉस साठी रेडी राहा. एका बाजूला शिवतेज फायटर आणि त्यांच्या विरोधामध्ये साईशा 11 अब्रक टीम. साईशा 11 आणि शिवतेज फायटर दोन्ही टीम कॅप्टन राट. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेऊ. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि टीमची धावसंख्या झाली आहे 79 झालेत आणि 80 धावांचा टार्गेट सेट केलाय टीम श्रीशा 11 संघाने आदित्य यांना फायटर संघासमोर. बघूया कशा पद्धतीने मात्र हे 80 धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे.
नक्कीच सहारा युथ फाउंडेशन संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालेत. संदीपजी सुर्वे साहेब दादा, संदीपजी गालवे साहेब आणि ज्ञानेश्वर सुर्वे साहेब. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज सहारा युथ फाउंडेशनच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य राहिले. सातत्याने आपण पाहायला गेलं तर ब्लड डोनेशन उपक्रम असेल, अजून सातत्याने अनेक वेगवेगळ्या उपचार उपक्रम असतील, सहारा युथ फाउंडेशनच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आणि ही सर्व मान्यवर मंडळी इथे उपस्थित झालेत. त्याचबरोबर गोरगरीब मुलांसाठी दत्तक योजना आणि ब्लड डोनेशन या विविध प्रकारचे उपक्रम या फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जातात. तर मी दीपक दादाला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते राहुल दादा यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते संदीपजी सुर्वे साहेब, संदीपजी गालवे साहेब आणि ज्ञानेश्वर सुर्वे साहेब यांचा यशोचित सन्मान आपण करूयात. राहुल दादाच्या शुभ हस्ते संदीपजी सुर्वे साहेबांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र केला जातोय. माईची आपुलकीची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र केला जातोय. आज खऱ्या अर्थाने सहारा युथ फाउंडेशनच्या माध्यमातून एक चांगलं काम पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर करत असताना मात्र ही मान्यवर मंडळी मात्र नक्कीच पाहायला मिळते आणि त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. त्यानंतर संदीपजी गालवे साहेब यांचा देखील यशोचित सन्मान आपण करूयात. माईची आपुलकीची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील यशोचित सन्मान. त्यानंतर ज्ञानेश्वर सुर्वे साहेब यांचा देखील यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय. चला कॅप्टन प्लीज या, आपण टॉस घेणार आहोत आणि टॉस का बॉस या मंचावरती जोडले जातील विठ्ठलजी कदम साहेब. शिवतेज फायटर्स तर त्यांच्या विरोधात खेळणारी टीम साई शायलोन अमरक. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस का बॉस मध्ये या. शिवतेज फायटर्स तर त्यांच्या विरोधात खेळणारी टीम साई शायलोन अमरक. सन्माननीय जयेश दादा या आपण टॉस का बॉस मध्ये. शिवतेज फायटर्स साई शायलोन अमरक संघाचे कर्णधार आहेत. शिवतेज फायटर्स आमचा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मात्र टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. आणि आयोजक कमिटी सन्माननीय बबन दादा आपण या, आपल्या शुभास्ते नाणेफेक केलं जाईल या. सन्माननीय आदरणीय सारा फाउंडेशनचे अध्यक्ष, सर्व सारा फाउंडेशनचे मेंबर्स आपण या, आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या मॅचचं नाणेफेक केलं जाईल टॉस का बॉस मध्ये या. सारा फाउंडेशनचे सर्व आमचे पदाधिकारी आपण अगदी आपला वेळातला वेळ काढून या मोरणा प्रीमियर लीगला भेट दिली त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष असं स्वागत आणि मनपूर्वक आभार. शिवतेज फायटर्स आणि साई शायलोन अमरक या आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण टॉस का बॉस मध्ये कॅमेराचा फोकस करायचा प्लीज. सारा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते शिवतेज फायटर्स तर त्यांच्या विरोधात खेळणारी टीम साई शायलोन अमरक. सन्माननीय साई शायलोन अमरक जयेश मराठे साहेब आणि निलेश माने साहेब यांच्या मालकीचा संघ, तर शिवतेज फायटर्स अमोल भायंगडे यांच्या मालकीचा संघ या मैदानामध्ये खेळताना पाहाल. आपण टॉस का बॉस मध्ये पाहतोय सन्माननीय आदरणीय सारा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांच्या कॅमेरामॅनला आमच्या विनंती असेल प्लीज टॉस का बॉस मध्ये आपण कॅमेराचा फोकस करायचा. सारा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते शिवतेज फायटर्स त्यांच्या विरोधात साई शायलोन अमरक या दोन टीम मध्ये नाणेफेक केलं जाईल. कॉइन असेल शिवतेज फायटर्स संघाचा, स्विंग द कॉइन आणि नाणेफेकीचा कौल जातोय शिवतेज फायटर्स संघाकडून. मी सारा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं. या प्रीमियर लीग बद्दल साहेब काय सांगाल या आयोजन आणि नियोजनाबद्दल? खरं तर या पूर्ण प्रीमियम लीग 2026 पर्व मला वाटते पहिलंच पर्व आहे.
खूपच छान हे आपले जे युवक आहेत, आताचे जे युवक आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे आपण खेळ खेळावा. फक्त खेळच न करता आपल्या करिअरवरती पण लक्ष द्यावं, हेच आमच्या सहारा करून तुम्हाला सांगणं आहे. फक्त खेळच नसून बाकीचे आपण समाजोपयोगी वस्तू एखादी कार्य, हेही सुद्धा कार्य आपल्या हातून घडावं. हे आमची सहारा युथ फाउंडेशन आपल्या सर्व युवकांच्या, त्याचबरोबर मोरणा प्रीमियम लीगचे सर्व अध्यक्ष, सर्व त्यांची टीम, या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी बोलवून जो आमचा याच्याचा सन्मान केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मी खूप खूप आभार आहे. अगदी जय सर दोन्ही टीमचा फार वेळ घेत नाहीत. जाऊया आपण लगेचच. आपण सर्वजण आलात आणि आमच्या या प्रीमियर लीगला भेट दिली त्याबद्दल साहेब पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे मध्ये आमचे पश्चिम महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आणि नवी मुंबईचा बुलंद आवाज आशिष चोरके साहेब यांच्यापाशी. धन्यवाद. बोलूया मॅचच्या दिशेने काय घडलंय, काय बिघडलंय. 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलवरती आपण पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 8. या धावसंख्येवरती पहिल्या 2 बॉलवरती सिंगल आली. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर एक षटकार येत असताना मात्र पाहायला मिळाला. सलामीची जोडी आपण पाहायला गेलं तर विकास आणि बापू, लक्ष मोठं आहे. परत एक वेळा बैठक फटका सजवलाय, परंतु बॉल पाठीमागे चाललाय. अगदी आपण पाहायला गेलं तर मागील क्षेत्र हे घोषंगी क्षेत्र आहे. तुम्ही किती मोठा फटका मारलात ना, तुम्हाला फक्त 1 धाव मात्र प्राप्त होणार आहे. त्यामुळे फटके मारायचे असतील तर समोरच्या दिशेमध्ये मारावेत. मॅचला गती देऊयात. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 80 धावांचं टार्गेट सेट केलं होतं, ते म्हणजे टीम श्रीशा 11 या संघाने आणि आदित्य अनन्या फायटर संघाला ते आव्हान मात्र पूर्ण करेल की नाही हे मात्र बघावं लागेल. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये इनफिल्डच्या वरून बॉल उडवलाय आणि हा बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार येतोय आणि याच फटक्याची मी चर्चा केली होती, कारण ज्या पद्धतीने मात्र फटकेबाजी खेळण्याची क्षमता या बॅटरकडे आहे ना, विकास, आपल्या संघाचा विकास कुठेतरी करणं महत्वाचं असेल आणि त्याच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आपण पाहायला मिळाला आणि तेच महत्वाचं आहे. सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर पॉवर प्लेचा फायदा विकास घेत असताना मात्र पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, गॅप आहे मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. बॉल निघून चाललाय. बॉल मिड विकेट सीमा पार, मिळतील धावा 4. सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. अगदी या गॅप मध्ये हा फटका, सिलेक्शन चांगलं पाहायला मिळालं. शॉट सिलेक्शन चांगलं. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. पहिलं षटक समाप्त 17 आणि जर का विचार केला तर पहिल्या डावामध्ये देखील 17 धावा होत्या आणि याही षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये 17 धावा जमवल्यात. आता 24 चेंडू 63 धावांची अजूनही गरज आहे. 24-63 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. सुरुवात चांगली केली आहे. पॉवर प्लेचा चांगला फायदा विकासने घेतलाय आणि विकासची साथ अगदी बापू देत असताना मात्र पाहायला मिळतोय. आता वैभव चोपदार येत असताना मात्र गोलंदाजी मार्गवर तर बॅटिंग मध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवलाय, परंतु आता गोलंदाजी मधून कशा पद्धतीने आपली चमत्कारी दाखवतात हे मात्र बघणं तितकंच महत्वाचं असेल. सुरुवात चांगली केली आहे दोन्ही संघांनी. लक्ष मोठं आहे. 22 चेंडू आता 63 करायचे आहेत. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 44,444. सूरजदादा पाटोळे साहेब, रॉयल कारभार ग्रुप, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 33,333. सन्माननीय आदरणीय गणेशजी बीसे साहेब तात्या आणि अमोलजी यादव शेठ यांच्या माध्यमातून फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय आणि सांगितलंय आय एम द बॉस. फुल टॉसला फुल टोल वसूल करत असताना 7 धावांचा पहिल्याच बॉलवरती वैभववरती आक्रमण केलंय. चेंडूवरती आक्रमण आणि हा बॉल अगदी आकाश भ्रमण करत असताना मात्र पाहायला मिळाला. 7 धावांसाठी षटकार आला.
मालिकावीरसाठी रेफ्रिजरेटर आहे प्रशांत पवार आप्पा, सदस्य पंचायत समिती पाटण यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी रेफ्रिजरेटर. परत एक वेळा वेगाने टाकला हा बॉल. जबरदस्त हा बॉल, वेग आणि वेगावरती स्वार असणारा हा गोलंदाज. एक तेरी एक मेरी जशाच तसं दिले उत्तर. आधीचा बॉल तुझा होता तर हा बॉल माझा हे त्याने सांगितलंय. या बॉल वरती मात्र कमबॅक केलंय वैभव चोपदारने. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी मात्र LED टीव्ही आहे, अँड्रॉइड टीव्ही कलावती किचन यांच्या माध्यमातून आणि क्षेत्ररक्षकासाठी प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून विघ्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून टीव्ही सौजन्य करण्यात आली आहे. उदयमुख खेळाडू अंकुश दादा सुतार आणि मनोज पवार यांच्या माध्यमातून बायसिकल आहे. इनफिल्डच्या वरून उडवलाय, प्रोटेक्शन आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगला स्टॉप, सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 25. 25 धावा धावफलकावरती मात्र लागल्या गेल्यात आणि विजेता संघ वन डे फार्म हाऊस ट्रिप महेश पाटील साहेब, लक्ष्मी फार्म हाऊस आणि रिसॉर्ट बदलापूर यांच्या माध्यमातून बैठक. पाठीमागच्या क्षेत्रामध्ये स्लॉकशिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मोरणा क्रिकेट असोसिएशन या संघटनेअंतर्गत मोरणा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक पहिला आपण अनुभवत आहे आणि 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा, 8 संघ आणि 8 संघांचा रणसंग्राम आपण बघतोय MPL 2026 मध्ये. यावेळेस पंच केलाय हा बॉल, टायमिंग प्रॉपर होता, ताकदीचा वापर देखील पाहायला मिळाला. आला तसा पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त टीमचा विकास करत असताना विकास आज चौकार खेचला गेलाय. चांगली बॅटिंग इथे होत असताना मात्र पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सूरज दादा यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अमोल यादव शेठ आणि गणेश बिसे साहेब यांच्या माध्यमातून. परत एक वेळा इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक, अडवला गेलाय. 2 धावा थांबवू शकणार नाहीयेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्यात, वेगाने 2 धावा कंप्लीट केल्यात. शेवटच्या बॉलवरती 2 धावाला टीमची धावसंख्या 32. 2 षटकामध्ये 32 धावा जमवल्यात. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर कडनं पाहायला मिळाली. 18 बॉल 48 धावांची अजूनही गरज आहे. ड्रिंक ब्रेक झालाय बघा, 2 मिनिटाचा तुम्हाला ड्रिंक ब्रेक दिलाय. जास्त टीम मीटिंग घेऊ नका आणि वेळेचा निर्बंध आहे. मिडल ओव्हर मध्ये कोणता पर्याय निवडेल गोलंदाजी करणारी टीम श्रीशा 11 हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं आहे. समीकरण आपण पाहायला गेलं तर येणारे बॉल आता शिल्लक आहेत. 18 बॉल 48 आणि बघा 12 बॉलचा खेळ झालाय आणि 32 धावांवरती चांगलं ग्राफिक्स तिथे दाखवलं जात आहे. की स्कोरर यांच्या माध्यमातून मिडल ओव्हर मध्ये कोणता पर्याय निवडला जाईल हे मात्र बघणं तितकंच महत्वाचं असेल. इथून धावसंख्येला आळा घालणं कुठेतरी महत्वाचं आहे, कारण त्यासाठी मात्र अखिल यांना मात्र बोलवलं गेलंय. गोलंदाजी मार्कवरती मिडल ओव्हर मध्ये चांगला पर्याय निवडलाय, परंतु आपण पाहिलं समोर बापूचा विचार केला तर 2 बॉल आतापर्यंत फेस केले तर 7 धावांवरती खेळत आहेत. तिथे दुसऱ्या बाजूला 9 सेकंड एंडला विकास 9 बॉल फेस केले, 24 धावांवरती खेळत आहेत. चांगली बॅटिंग दोघांच्या माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम दोन्ही बॅटरने केलंय. 32 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. आता येणारे बॉल मात्र शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 48 धावांची गरज. पहिल्या बॉलवरती ऑन साइडला बळवलाय, ऑन ड्राईव्हचा प्रयत्न जरूर झालाय. डीप मधून प्रोटेक्शन आलंय, थोडंसं पंगलिंग पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली होती परंतु थांबवलंय. चांगला कॉल तिथे पाहायला मिळतोय.
चांगला आय कोऑर्डिनेशन दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि तेच करावंच आहे. 17 बॉल 47 धाबांची अजूनही गरज आहे. पुढचा बॉल इथे काय घडलंय, मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न होता आणि बहुतेक तेच केलं गेलंय. आता नक्कीच पंच शहानिशा करतील की यस तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. बघा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. माकड विकेट घेण्याचा प्रयत्न झालाय. यस 3 पंच आले. 3 पंचांनी शहानिशा केली आणि त्यानंतर मात्र आपण टीव्ही स्क्रीन वरती देखील बघितलं तिसऱ्या पंचांनी आणि निर्णय असा आलाय की बॅटर आउट आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलं होतं. तिसऱ्या पंचांनी पाहिलं आणि त्यानंतर 3 पंच आले आणि 3 पंचांनी आपण पाहिलं तर चर्चा केली त्याच्यावरती आणि त्यानंतर मात्र हा निर्णय दिला गेलाय आणि नक्कीच त्या निर्णयाचा सन्मान केलाय या बॅटरने. बापू इथे माघारी जात असताना मात्र पाहायला मिळत आहेत. बघा विकेट महत्वाची आहे. विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना लक्ष्मण आलाय. यावेळेस देखील पंचांकडे लाऊड अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला. पंच तटस्थ आहेत आपल्या निर्णयावरती आणि सांगतायत की हा नॉट आउट. बीट करून पाठीमागे हा बॉल डॉट.
यॉर्करचा प्रयत्न, अगदी चांगला यॉर्कर. त्यावेळेस देखील आपण अलॉंग द कार्पेट पद्धतीने मिड विकेट रिझर्व मधून क्षेत्ररक्षक वेगाने तो फेकी केली आहे. चारच बॉल झाले, तेच तुम्हाला बोलतो रिटायर आउट करून टाका त्याला. स्टेप आउट होऊन 2 पावलं पुढे आला आणि त्यानंतर मात्र हा फटका खेचलाय. स्टेप डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा फटका. षटकार. प्रयत्न चांगले केले होते क्षेत्ररक्षकाने, परंतु त्याच्या हाताला चटका मिळाला आणि 6 धावांचा फटका टीम आदित्य अनन्य फायटर संघाला मात्र मिळत असताना मात्र पाहायला मिळाला. 6 धावा. षटकार येतोय लक्ष्मणच्या पाठमधून. षटकार पाहायला मिळाला. 13 बॉल 40 करायचे. 13-40चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. परत एक वेळा स्टेप आउट होऊन आता सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. कुठलीही चुकी केली नाहीये. तू षटकार ठोकू शकतोस तर मी विकेट देखील मिळू शकतो. टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलंय गोलंदाज. बॅटर आउट लक्ष्मण. चांगला फटका होता. ताकद या फटक्यावरती पाहायला मिळाली नाहीये. अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेला फटका अगदी बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवत असताना मात्र पाहायला मिळतोय. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 40 धावांची अजूनही गरज आहे. 12-40चं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समनचं नाव सांगा. बॅट्समनचं विठ्ठल येत असताना मात्र पाहायला मिळतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 40. नितीन गोलंदाजी मार्ग वरती आलाय. 4थं षटक घेऊन. आता 12 चेंडू 40 धावांची अजूनही गरज आहे. 12-40चं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. परत एक वेळा लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. 41. 39 धावांची अजूनही गरज. 12 चेंडू 39 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुढचा बॉल. नितीन आहे ना बॉलर. नितीनचा पुढचा चेंडू परत एक वेळा दिशेपासून भरकटतोय. वाईट +1. आता स्वतः यष्टीरक्षक जात आहेत आणि 2 फिल्डर आलेत. चर्चा केली आणि त्यानंतर सांगितलं की तुला टप्पा कसा हाताळायचा आहे. बारा बॉल 37 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल आणि हेच सांगितलं होतं की टप्पा तुला कसा हाताळायचा. शॉर्ट बॉलचा वापर होता पुल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॉल पुल केलाय. शॉर्ट आर्म पुल. अगदी मुख्य व्यासपीठाला मानवंदन देणारा षटकार पाहायला मिळतोय. काय फटका होता. काय ऍक्शन पाहायला मिळाली. टायमिंग होतं या फटक्यावरती आणि म्हणूनच म्हटलं जातं ना आयुष्यात मध्ये ती
आणि क्रिकेटमध्ये टी हा भरपूर महत्वाचा असतो. टी टायमिंग, टी टेम्परामेंट आणि टी टेक्निक. टायमिंगने खेचलेला हा फटका. परत एक वेळा उंच पुरा गेलाय, बॉल हवेत आहे, कॅचेसचा कॉल. बॅकअप आहे, बॅकअप आहे, चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळाला. बॉल भरपूर उंच गेला होता. 50 धाब फलकावरती लागल्यात. 55-0. 9 बॉल 30. मॅच बनली आहे, मॅच बनवली गेली आहे. इथून मोठे फटके आले तर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये धावा कमी राहतील. 9 बॉल 30. परत एक वेळा समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सी दी बॅट, नो बकवास. क्लिअर केला 6 धावांसाठी षटकार. विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये देवासारखा धावून आला. आता 8 बॉल 24. मॅच बनली आहे, मॅच बनवली आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. जसं ऊन तापलंय तशी मॅच तापली आहे. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये कडक उन्हामध्ये मॅच बनवतोय, मॅच तापवतोय विठ्ठल. 8 बॉल मध्ये आता 24 करायचे आहेत. 8-24. 8 बॉल 24 धाबांची अजूनही गरज आहे. परत एक वेळा फटका फसलाय, बॉल हवेत, कॅचेसचा कॉल. परंतु हरकत नाहीये, विठ्ठलने आपलं काम केलंय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि तो त्याचं काम करून गेलाय. विशाल आलाय. विशालनी खेळी मात्र मैदानामध्ये आता विशालला करावी लागेल. आता येणारे बॉल 7 आणि 7 बॉल मध्ये मात्र करायचे धाबा. 24-7-24. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही बाजूने. कोणता संघ ही मॅच घेऊन जाईल हे मात्र बघायचं आहे. काल तुम्ही काय केलं हे महत्वाचं नाही, आज काय करणार आहे हे मात्र पाहायचं आहे. कालचा दिवस कोणाच्या बाजूने होता हे महत्वाचं नसेल, परंतु आज कोणता संघ विजेच्या दिशेने वाटचाल करेल हे मात्र बघायचं आहे. 7 बॉल 24 ची गरज. शेवटचा अंतिमचा चेंडू. 7-24 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल दाखल झालाय. विशाल वरती आता जबाबदारी आहे आपल्या संघाची. हा बॉल महत्वाचा असेल, परंतु हा बॉल दोन्ही खेळाडूसाठी महत्वाचा. शॉर्ट बॉलचा वापर केला, बॉल पाठीमागे सिंगल आली आहे. आता म्हणजे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता 23. 6-23 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या बॉलवरती जर मोठा फटका आला असता ना तर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये धावा कमी राहिल्या असत्या. हरकत नाहीये, परंतु आता जबाबदारी पूर्णपणे आपण पाहायला गेलं तर बॅटिंग करणारी टीम, बॅट्समन पाहायला मिळतोय विकास आणि विशाल. आणि विकास वरती हे संपूर्ण संघाचा विकास अवलंबून आहे. 6 बॉल 23 धावांची गरज. शेवटचं महत्वाचं जबाबदारीचं षटक. चला टीम मीटिंग नको मित्रांनो प्लीज. वेळ जास्त घेऊ नका, वेळेचं गांभीर्य लक्षात घ्या मित्रांनो थोडस. 6 बॉल 23 धाबांची गरज आहे. चला स्पीडअप करा, थोडस मॅच स्पीडअप करूयात. आयोजकांना तुम्ही काय देऊ शकता तर तुमचा अतिरिक्त वेळ, तर त्यामुळे थोडस स्पीडअप घ्या. 6 बॉल 23 धाबांची मॅच. 6 चेंडू महत्वाचे असतील. 6 बॉल जबाबदारीचे टाकावे लागतील आणि महत्वाचं जबाबदारीचं अंतिमचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती मात्र कोणाला प्राचारण केलं जाईल तेच महत्वाचं असेल. 6 बॉल 23 धाबांची गरज. विकास स्ट्रायकर एंडला संघाचा विकास करेल का आणि आपल्या संघाला विजेच्या दिशेने घेऊन जाईल का हे मात्र बघायचं आहे. आणि शेवटचं षटक हरीशला सोपवलं गेलंय. 6 चेंडू 23 ही मॅच मात्र पाहायला मिळते. डगआउट्स मध्ये
दोन्ही डगआउट्स मध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय, कारण टॉस जिंकणं हा तुमचा नशिबाचा भाग असतो आणि मॅच जिंकणं हा मेहनतीचा भाग असतो. काय घडेल काय बिघडेल. येणारे 6 बॉल 23 धावांची गरज. गोलंदाज निघालाय हरीश. पहिलाच बॉल फुल टॉस होता. फुल टॉसला फुल टोल वसूल करता आला नाहीये. बॉल पाठीमागे चालला. 1 धाव. 5 बॉल आणि आता 5 बॉल 22 धावांची गरज. 5-22चं समीकरण. इथून मोठा फटका येणं कुठेतरी महत्वाचं असेल आणि हा बॉल डॉट बॉल आला तर थोडंसं प्रेशर बॅटिंग करणारी टीम आदित्य अनन्या फायटर्स वरती होईल. 5 बॉल 22. चला टीम मीटिंग नको. प्रत्येक बॉल पाठीमागे तुम्ही टीम मीटिंग घेता मित्रांनो प्लीज, अन्यथा कारवाई करण्यात येईल. पाच बॉल 22 धावांची गरज. परत एक वेळा मागच्या क्षेत्रामध्ये बॉल बिसावतोय. 1 रस धाव. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव येते. जकडून आकडून ठेवलंय बॅट्समनला. काय गोलंदाजी हरीशच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळते. आता 4 बॉल 21 धावांची गरज. हा बॉल महत्वाचा असणार आहे आणि या बॉलच्या पाठीमागे काय घडेल हे मात्र बघायचं आहे. हा बॉल महत्वाचा. या बॉलवरती ऑन साइडला पिकअप शॉट. पिक केला बॉलला, पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. मॅच अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये हेच सांगतोय बॅटर विकास. मी आहे ना तोपर्यंत मॅच जिवंत आहे. आता येणारे बॉल 3 आणि 3 बॉल मध्ये मात्र करायचे धावा 15. 3 चेंडू 15 धावांची गरज. मॅच अजून संपलेली नाहीये मित्रांनो. हा ही बॉल निर्णायक असेल. 3 चेंडू 15 धावांची गरज. 3-15चं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल निर्णायक ठरेल. 3-15 अशी मॅच बनली आहे. 3-15ची मॅच. फटका फसला होता. कॅच ड्रॉप झाली आणि तिथे विकेट किपरने चुकी केली आहे. इथे सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते, परंतु हरकत नाहीये. हा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती रिलीज केला. आता 2 बॉल 14 धावांची गरज. या बॉलवरती एक जर खराब चेंडू हाताळला तर कहाणी में ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. फटका चांगला आहे आणि बॉल अगदी सीमारेषेच्या बाहेर जात असताना पराभवाचं अंतर कमी करणारा हा चौकार मात्र पाहायला मिळतोय. शेवटपर्यंत झुंज देत असताना मात्र बॅट्समन पाहायला मिळतोय विकास, कारण ते 2 बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती हरीशने रिलीज केले. कारण 6 चेंडू 24 धावांची गरज होती. पहिले 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज करत असताना मात्र पाहायला मिळाले. 1 चेंडू 10 आणि शेवटच्या बॉलवरती देखील षटकार आलाय, परंतु पराभवाचं अंतर कमी करणारा हा षटकार पाहायला मिळाला. आणि आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर चांगला खेळ विकासच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाला. एकदा जोरदार टाळ्या होत आहेत. अगदी व्यासपीठावरनं देखील टाळ्या वाजल्या जात आहेत, कारण काय चांगला खेळ तिथे पाहायला मिळाला विकासच्या माध्यमातून. 4 धावांनी हा सामना श्रीशा 11 मात्र जिंकलाय, परंतु शेवटपर्यंत एकटा वाघ लढला आणि आपल्या संघाला मात्र विजेच्या दिशेने घेऊन जाण्याचा त्याने प्रयत्न केला. हरकत नाहीये आणि टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. अर्धशतक कंप्लीट झालंय विकास. एकटा वाघ लढला आणि आज आपण पाहिलं की ज्या पद्धतीने मात्र त्याने त्याची बॅटिंग पाहायला मिळाली. नशिबाने मी नक्कीच म्हणेन विकाससाठी एकच म्हणावं लागेल, नशिबाने किती